हे संकेत तुमच्या आयुष्याबद्दल बरंच काही सांगतात. मित्रांनो, तुमचं शरीर रोज तुमच्याशी बोलत असतं, पण शब्दांमधून नाही तर संकेतांमधून. या संकेतांवरून तुम्ही अंदाज लावू शकता की तुमचं आरोग्य कोणत्या दिशेने जात आहे आणि पुढची वर्षे कशी असू शकतात. दुर्दैवाने बहुतेक लोक या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करतात आणि जेव्हा लक्षात येतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते. अनेकांना वाटतं की दीर्घायुष्य हे फक्त नशिबावर किंवा जनरेशनवर ठरतं, पण विज्ञान आणि वेगळंच सांगतं. संशोधनाने स्पष्ट केलं आहे की काही ठळक संकेत तुमच्या शरीरात आधीच दिसायला लागतात. काही संकेत सांगतात की तुमचं आरोग्य मजबूत आहे, तर काही शांतपणे इशारा देतात की काहीतरी चुकतंय. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सगळं आजही बदलता येऊ शकतं. योग्य वेळी हे संकेत ओळखले तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये केवळ वर्षच नाही तर ऊर्जा, आत्मविश्वास आणि मानसिक स्पष्टताही वाढवू शकता. विशेषतः तुमचं वय जर 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर लक्ष देणं फार गरजेचं आहे, कारण मी पुढे सांगणार आहे ते कदाचित तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतं. तुमचं शरीर आधीच तुम्हाला इशारे देत आहे, फक्त ते ओळखायची गरज आहे. मित्रांनो, आपल्या शरीरात असे काही संकेत असतात जे मोठ्या तपासण्या, रिपोर्ट्स किंवा स्कॅनशिवाय आपल्याला सत्य दाखवतात, आणि त्यापैकी एक महत्त्वाचा संकेत आपल्याला हातात लपलेला असतो. काही क्षण थांबा आणि स्वतःच्या हाताकडे नीट पहा. फक्त पाहू नका, तर जाणवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही एखादी वस्तू उचलताय तेव्हा तुमची पकड किती ठाम आहे. ग्लास हातात घेताना, झाकण उघडताना किंवा कोणाशी हस्तोंदोलन करताना पूर्वीसारखा आत्मविश्वास वाटतो का, की मग आतून कुठेतरी कमकुवतपणाची जाणीव होते. मित्रांनो, हातांची पकड ही फक्त ताकदीची बाब नाही आहे, ती तुमच्या एकूण आरोग्याची एक शांत भाषा आहे. मजबूत पकड म्हणजे तुमचे स्नायू सक्षम आहेत, पण त्यासोबतच तुमची नर्व्ह सिस्टीम योग्यरित्या काम करत आहे, रक्ताभिसरण सुरळीत आहे आणि शरीर अजूनही आतून सक्षम आहे याची तो संकेत असतो. म्हणून हातांची पकड ही शरीराच्या स्थितीचा एक प्रकारचा आरसा मानला जातो. मित्रांनो, सायन्सने या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे. अनेक संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की ज्या पुरुष आणि महिलांची हाताची पकड ही मजबूत असते त्यांचं आयुष्य सरासरी अधिक दीर्घ असतं आणि त्यांना हृदयरोग, मेंदूशी संबंधित समस्या किंवा अचानक शारीरिक घसरण होण्याचा धोका तुलनेने कमी असतो. पण ही ताकद एका दिवसामध्ये कमी होत नसते, ती हळूहळू कमी होते, हळूहळू निसटत जाते आणि याची जाणीव अनेकदा आपल्याला उशिरा होते. जड वस्तू उचलताना पूर्वी इतकी सहजता राहत नाही. बोटांमध्ये थकवा लवकर जाणवतो किंवा हात घट्ट दाबल्यावरही पूर्वीसारखी ताकद वाटत नाही. हे बदल म्हणजे वय वाढल्याचा एक अपरिहार्य लक्षण आहे, तर शरीराकडून मिळणारा एक इशारा आहे की आतल्या ताकदीकडे दुर्लक्ष होत आहे. हा इशारा वेळेत ओळखला नाही तर शरीराची एकूण कार्यक्षमता हळूहळू कमी होऊ लागते आणि याचा परिणाम रोजच्या छोट्या छोट्या कामांवरही दिसू लागतो. पण इथंच गोष्ट थांबत नाही आहे, कारण ही ताकद पुन्हा मिळवणं शक्य आहे. जसं नियमित चालणं पायांना मजबूत करतं, तसंच हातांची पकडही साध्या रोजच्या सवयीमधून सुधारता येते. यासाठी जिममध्ये तासनतास घालवण्याची गरज नाही आहे. दिवसभर काही वेळ एक साधा रबर बॉल किंवा स्पंज दाबणं, ओले कपडे नीट पिळणं, थोडं जड सामान उचलण्याचा सराव करणं, ही अगदी लहान पावलं आहेत, पण त्याचा परिणाम मोठा असतो. हळूहळू बोटांची, तळहातांची आणि हातांची ताकद परत येते आणि त्यासोबतच आत्मविश्वास देखील वाढतो. मित्रांनो, कमजोर पकड ही केवळ वयाचं चिन्ह नाही आहे, तर ती शरीरातून मिळणारी एक सूचना आहे की स्वतःकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. आणि जर तुम्हाला दीर्घकाळ स्वतःवर अवलंबून सक्षम आणि आत्मविश्वासाने जगायचं असेल तर या संकेतांकडे दुर्लक्ष करणं परवडणार नाही. आता आपण दुसऱ्या महत्त्वाच्या संकेताकडे वळूया. तो संकेत म्हणजे तुमची चाल, म्हणजे चालण्याची पद्धत. ही केवळ तुम्ही किती सक्रिय आहात हेच दाखवत नाही, तर ती तुमच्या शरीराच्या आत चाललेल्या अनेक प्रक्रियांचा आरसा असतो. तुमच्या चालण्याच्या गतीवरून तुमचे स्नायू किती सक्षम आहेत, तुमचं हृदय किती मजबूत आहे आणि तुमचा मेंदू शरीराशी किती चांगल्या प्रकारे समन्वय साधतोय याचा अंदाज येऊ शकतो. वैज्ञानिक अभ्यासातून असं स्पष्ट झालेलं आहे की जे वयोवृद्ध लोक आत्मविश्वासाने आणि तुलनेने जलद गतीने चालतात ते सहसा अधिक काळ सक्रिय आणि सक्षम राहतात. याचा अर्थ असा अजिबात नाही आहे की तुम्ही धावायला सुरुवात केली पाहिजे किंवा शरीरावर ताण द्यायला हवा. मुद्दा एवढाच आहे की संत ओढत चालणं हे शरीराच्या ऊर्जेमध्ये घट होत असल्याचं लक्षण असू शकतं. जेव्हा एखादी व्यक्ती सरळ कणा ठेवून स्थिर पावलांनी आणि ठाम गतीने चालत असते तेव्हा ते दर्शवतं की
तिचं हृदय आपलं नीट काम करत आहे. स्नायू अजूनही प्रतिसाद देत आहेत आणि मेंदू बाह्य जगाशी सहजपणे जोडलेला असतो. मित्रांनो, थोडा वेळ स्वतःचा विचार करून बघा, आज तुमची चाल पूर्वीसारखी आहे का, की नकळत ती मंदावलेली आहे? जर तुम्हाला जाणवत असेल की वेग कमी झाला आहे, तर ते घाबरण्याचं कारण नाही आहे, पण दुर्लक्ष करण्यासारखं नाही आहे. ही शरीराकडून मिळणारी एक चेतावणी देखील असू शकते की हालचालींमध्ये बदल करण्याची गरज आहे. चांगली गोष्ट म्हणजे चालण्याची गती सुधारता येते आणि त्यासाठी मोठे बदल करावे लागत नाहीत. रोजच्या आयुष्यातील लहान सवयीच मोठा फरक घडवू शकतात. शक्य असेल तेव्हा थोड्या वेगाने चालण्याचा प्रयत्न करा. चालताना कणा सरळ ताठ ठेवा आणि घरात फिरताना सतत फर्निचर किंवा रेलिंगचा आधार घेणं टाळावं. संधी मिळाल्यास घराबाहेर थोडा फेरफटका मारा, कारण बाहेर चालणं केवळ शरीरासाठी नाही तर मनासाठीही ताजेपणा देणारं असतं. लक्षात ठेवा की तुमची चाल ही तुमच्या जीवनशक्तीचं प्रतिबिंब आहे. दीर्घायुष्य आणि स्वावलंबन हवं असेल तर या साध्या पण प्रभावी संकेतांकडे गांभीर्याने लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, आरोग्य टिकवण्याबद्दल बोलताना आपण व्यायाम, औषध, तपासण्या याकडे पटकन लक्ष देतो, पण एक अत्यंत महत्त्वाचा संकेत अनेकदा दुर्लक्षित होतो, तो म्हणजे तुमची भूक. थोडा वेळ थांबा आणि स्वतःला विचारा की तुम्हाला अजूनही वेळेवर भूक लागते का? जेवण पाहिल्यावर उत्सुकता वाटते का? की मग पूर्वीसारखा रस आता उरलेला नाही आहे? भूक ही फक्त खाण्याची इच्छा नसून ती तुमचं शरीर आतून कसं काम करत आहे याचा स्पष्ट संदेश असतो. शरीर व्यवस्थित कार्यरत असेल तर त्याला योग्य वेळी अन्नाची गरज जाणवते, जेणेकरून आवश्यक पोषक आणि ऊर्जा मिळत राहील. पण जेव्हा भूक अचानक कमी होते तेव्हा तो केवळ वयाचा परिणाम नसून एखाद्या अंतर्गत समस्येचा संकेत असू शकतो. अनेक वृद्ध व्यक्तींना खाण्याची इच्छा कमी झाल्याची तक्रार असते आणि बहुतेक वेळा हे त्यांच्या इच्छेने नसून शरीरात होणाऱ्या बदलांमुळे घडत असतं. पचन मंदावणं, चवीत बदल होणं, दात किंवा हिरड्यांच्या तक्रारी, औषधांचे दुष्परिणाम किंवा एखादा अज्ञात आजार, ही सगळी कारणं भुकेवर परिणाम करू शकतात. भूक कमी झाल्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही, स्नायू हळूहळू कमजोर होतात, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि वय वाढण्याची प्रक्रिया अधिक वेगाने सुरू होते. मित्रांनो, इथं सगळ्यात मोठा गैरसमज असा आहे की कमी खाणं म्हणजे आरोग्यासाठी चांगलं असणं. प्रत्यक्षामध्ये जेव्हा लोक कमी खातात तेव्हा ते अनेकदा पोषण मूल्य कमी असलेले अन्न निवडतात आणि त्याचा थेट परिणाम थकवा, चक्कर येणं, लक्षणं लागणं किंवा पडण्याचा धोका वाढण्यात दिसून येतो. जर तुम्हाला जाणवत असेल की तुमची भूक पूर्वीसारखी आता राहिलेली नाही आहे, तर त्याकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे. तुमच्या आहारामध्ये विविधता ठेवा. प्रोटीनयुक्त पदार्थ स्नायूंना बळ देतात. चांगली चरबी मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. जर जटिल कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवतात. फळभाज्या आणि नैसर्गिक प्रोटीनने समृद्ध आहार केवळ ताकदच नाही तर इम्युनिटी देखील वाढवतो. यासोबतच ठराविक वेळेला जेवण्याची सवय लावा, कारण तुमचं शरीर हे वेळापत्रकानुसार म्हणजेच टाईम टेबलनुसार सर्वोत्तम प्रकारे कार्य करतं. शक्य असल्यास एकटं जेवणं टाळा. कुटुंबीय किंवा मित्रांसोबत बसून जेवलं की ताटामध्ये रस वाढतो आणि मनालाही समाधान मिळतं. लक्षात ठेवा की चांगली भूक हे आरोग्य आणि दीर्घायुष्याचं एक मजबूत लक्षण आहे. ते दाखवतं की तुमचं शरीर अजूनही ऊर्जा, ताकद आणि संतुलनासह काम करत आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण आरोग्याच्या अनेक संकेतांबद्दल बोललो, पण शरीराची एक अशी क्षमता आहे जी तुमच्या आरोग्याची खरी स्थिती दाखवत असते आणि विशेष म्हणजे तिचं वजन उचलण्याशी किंवा जिमशी काहीही संबंध नाही आहे. ही क्षमता म्हणजे समतोल, तुमचा बॅलन्स. मित्रांनो, आता एक साधीशी गोष्ट करून पहा. सरळ उभं राहा आणि एक पायावर उचला आणि किमान 10 सेकंद स्वतःला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला सहज तुमचा बॅलन्स सांभाळता आला का, की शरीर लगेच हलायला लागलं? ही छोटीशी चाचणी तुमच्या शरीराच्या आत काय सुरू आहे याचा आरसा आहे. कारण समतोल म्हणजेच बॅलन्स केवळ पायांची ताकद नाही, तर तो मेंदू, स्नायू आणि नर्व्ह सिस्टीम यांच्यातील अचूक समन्वयाचा परिणाम असतो. जेव्हा हा समन्वय मजबूत असतो तेव्हा शरीर आपोआप स्थिर राहतं, पण जेव्हा तो बिघडू लागतो तेव्हा शरीर सूचकपणे सांगू लागतं की आतली ताकद आणि नियंत्रण हळूहळू कमी होत आहे. मित्रांनो, समतोल बिघडण्याचा सर्वात गंभीर परिणाम म्हणजे पडण्याचा वाढता धोका. विशेषतः 65 वर्षानंतर पडणं ही केवळ साधी अपघाताची घटना राहत नाही, तर ती आयुष्य बदलणारी समस्या ठरू शकते. एक छोटीशी घसरण, एक क्षुल्लक ठेप सुद्धा हाड तुटणं, दीर्घकाळ खाटेवर पडणं आणि हालचालींवर मर्यादा येणं याचं कारण बनू शकते.
मित्रांनो, अनेक वृद्ध लोक पडल्यावर केवळ जखमी होत नाही तर त्यांचा आत्मविश्वासही तुटतो. चालताना भीती वाटू लागते, बाहेर जाणं टाळलं जातं आणि हळूहळू आत्मनिर्भरता कमी होऊ लागते. ही साखळी इतकी शांतपणे सुरू होते की बहुतांश लोकांना लक्षातच येत नाही की एका कमकुवत संतुलनामुळे संपूर्ण जीवनशैली बदलत चाललेली आहे. पण इथंच एक महत्त्वाची आणि दिलासादायक गोष्ट आहे की तुमचा समतोल, तुमचा बॅलन्स सुधारता येतो कोणत्याही महागड्या साधनांशिवाय. यासाठी फक्त थोडं जाणीवपूर्वक सराव हवा आहे. दात घासत असताना एका पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करा. खुर्चीवरून उठताना हातांचा आधार कमी घ्या. चालताना पावलं लांब ठेवा. हे छोटे छोटे प्रयत्न मेंदू, स्नायू आणि नर्व्ह सिस्टीम यांच्यातील समन्वय पुन्हा मजबूत करतात. खरा मुद्दा वय वाढणं थांबण्याचा नाही आहे, तर वय वाढताना शरीर सक्षम ठेवण्याचा आहे. कारण जितका तुमचा बॅलन्स मजबूत असेल तितका पडण्याचा धोका कमी असतो आणि तुमचं आयुष्य अधिक सुरक्षित, सक्रिय आणि आत्मनिर्भर राहू शकतं. मित्रांनो, आपल्या आजूबाजूला आपण नेहमी एक गोष्ट पाहतो. काही लोक वय वाढल्यानंतरही शांत, समाधानी आणि चेहऱ्यावर एक वेगळंच स्थैर्यभाव घेऊन जगत असतात. तर काही जण अगदी लहान गोष्टींसाठी सतत अस्वस्थ, चिडचिडे आणि तणावग्रस्त दिसतात. हा फरक फक्त स्वभावाचा नसतो, तो आयुष्य किती लांब आणि आरोग्यदायी किती असेल याचा एक महत्त्वाचा संकेत असतो. फार कमी लोकांना माहिती आहे की आपण तणावाला कसा प्रतिसाद देतो आणि हेच ठरवलं जातं की आपलं शरीर आतून किती जलद झिजत आहे. कारण तणाव ही केवळ मानसिक अवस्था नाही आहे, तो थेट शरीराच्या पेशींवर परिणाम करतो. सततच्या तणावामुळे शरीरामध्ये कार्टिसोल नावाचं हार्मोन जास्त प्रमाणात तयार होतं, जे इम्युनिटी सिस्टीम कमकुवत करतं, रक्तदाब वाढवतं आणि पेशींमध्ये वय वाढण्याची प्रक्रिया वेगवान करतं. याचा परिणाम असा होतो की हृदयविकार, स्ट्रोक, मधुमेह आणि स्मरणशक्ती कमजोर होण्याचा धोका हळूहळू वाढत जातो. अगदी आपल्याला न जाणवताच. पण ही खरी गोष्ट आहे की समस्या असणं हे आयुष्याचा भाग आहे. त्या समस्या आपलं आयुष्य कसं घडवतील हे आपण त्यांच्याशी कसं वागतो यावर अवलंबून असतं. स्वतःला एक प्रश्न विचारा, सध्या तुम्हाला सर्वाधिक तणाव कशाचा आहे? भविष्याची चिंता, आर्थिक जबाबदाऱ्या, कुटुंबातील प्रश्न की स्वतःच्या आरोग्याची भीती? या सगळ्या गोष्टी टाळता येत नाहीत, पण त्यांचा भार रोज मनावर वाहत फिरणं आवश्यक नाही. तणाव कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे एक ठराविक दिनचर्या तयार करणं. दिवसात शिस्त आणि नियमितपणा आला की मेंदूला आपोआप स्थैर्य मिळतं. यासोबतच खोल आणि हळू श्वास घेण्याची सवय लावा. दिवसातून काही मिनिटं जाणीवपूर्वक श्वास घेतल्याने नर्व्ह सिस्टीम शांत होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे छोट्या आनंदांना जागा द्या. संगीत ऐकणं, चालायला जाणं, मित्रांशी गप्पा मारणं किंवा शांतपणे बसून चहा पिणं, या सगळ्या गोष्टी मेंदूला पुन्हा जिवंत करतात. कारण जर तणावावर नियंत्रण ठेवलं नाही तर तो तुमचं आरोग्यच नाही तर आयुष्याचं वर्षही हळूहळू कमी करत जातो. पण योग्य सवयीने तोच तणाव तुमच्या दीर्घायुष्याचा रक्षक बनू शकतो. आपल्या आयुष्यामध्ये एक अशी गोष्ट आहे जी रोज घडते, आपण तिच्याकडे फारसं लक्ष देत नाही, पण तीच गोष्ट तुमच्या लाईफ एक्सपेरिएंटिव्हमध्ये म्हणजेच आयुमानावर थेट परिणाम करत असते आणि ती म्हणजे तुमची झोप. काल रात्रीबाबत आठवा. तुम्ही शांत झोपलात का की मग वारंवार कड पलटत होता? मध्यरात्री अचानक जाग आली का? सकाळी उठल्यावर तुम्हाला शरीर ताजंतवानं वाटलं की जणू झोप पूर्ण झाली नाही आहे असं वाटलं? ही सगळी उत्तरं तुमच्या आरोग्याच्या आतील गोष्टी सांगत असतात. झोप म्हणजे फक्त शरीराला आराम देणं नाही, तर झोप हा तो काळ असतो जेव्हा शरीर स्वतःची दुरुस्ती करत असतं. मेंदू अनावश्यक माहिती साफ करतो, स्मरणशक्ती मजबूत होते आणि रोगप्रतिकारक शक्ती पुन्हा उभी राहते. म्हणूनच झोपेची गुणवत्ता ही दीर्घायुष्याची एक अत्यंत महत्त्वाची किल्ली आहे. पण दुर्दैवाने अनेक लोक असा गैरसमज करून घेतात की वय वाढल्यावर नीट झोप न लागणं हे नॉर्मल आहे आणि या चुकीच्या समजुतीमुळे शरीर सतत थकव्याचा आणि आजारांच्या दिशेने ढकललं जातं. खरं तर सतत खराब झोप येणं ही केवळ थकवा देत नाही, तर ती शरीराच्या आतमध्ये खोलवर परिणाम घडवून आणते. संशोधनातून असं स्पष्ट झाले आहे की झोपेचा अभाव असेल तर हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा आणि मेंदूच्या कार्यक्षमतेत घट होण्याचा धोका अनेक पटीने वाढतो. जर तुम्हाला दररोज सकाळी उठल्यावर जड वाटत असेल, लक्ष लागत नसेल किंवा दिवसभर सुस्ती जाणवत असेल, तर हे शरीराचा स्पष्ट संकेत असतो की काहीतरी बरोबर नाही आहे. ही समस्या अनेक कारणांनी उद्भवू शकते. चुकीचे आहार पद्धत, सततचा तणाव, झोपेचं अस्वस्थ वातावरण किंवा श्वासाशी संबंधित अडचणी जसं की स्पिनिलिया,
पण मित्रांनो, लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे शरीर जेव्हा झोपेद्वारे मदत मागत असतं तेव्हा त्या संकेतांकडे दुर्लक्ष केल्यास परिणाम दीर्घकाळ टिकणारे आणि गंभीर ठरू शकतात. मग झोप सुधारण्यासाठी नेमकं काय करावं? सर्वात आधी तुमच्या दिनचर्येला शिस्त द्या. शरीराला एक ठराविक झोपण्याची आणि उठण्याची वेळ हवी असते. दररोज वेगवेगळ्या वेळेला झोपल्यास शरीराचं नैसर्गिक घड्याळ विस्कळीत होतं आणि त्यामुळं झोप कितीही घेतली तरी ताजेपणा मिळत नाही. झोपण्याआधी मोबाईल, टी व्ही किंवा लॅपटॉप यासारख्या झगमगत्या स्क्रीनपासून दूर राहणं हे देखील महत्त्वाचं आहे, कारण त्यांचा प्रकाश मेंदूला अजून दिवस सुरू असल्याचा संदेश देतो. यासोबतच झोपण्याआधी मन शांत करणं तितकंच गरजेचं आहे. जर डोक्यामध्ये चिंता, भीती किंवा विचारांचा गोंधळ सुरू असेल तर शरीर कधीच पूर्णपणे रिलॅक्स होत नाही. खोल श्वास घेण्याचा सराव, सौम्य स्ट्रेचिंग किंवा शांत संगीत ऐकणं मेंदूला विश्रांतीसाठी तयार करतं. आणि सर्वात शेवटी शांत, अंधारलेलं आणि आरामदायी वातावरण तयार करा, कारण झोप ही केवळ सवय नाही आहे, ती तुमच्या आरोग्याचाच पाया आहे. जितकी गाढ आणि शांत झोप तुमची असेल तितकंच तुमचं शरीर, मेंदू आणि आयुष्य निरोगी आणि दीर्घकाळ राहील. आपण आरोग्य म्हटलं की लगेच आहार, व्यायाम, तपासण्या यांचा विचार करतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जी या सगळ्यांपेक्षा जास्त प्रभाव टाकू शकते ती गोष्ट म्हणजे तुमची नाती आणि सामाजिक जोडणी. थोडं थांबा आणि स्वतःला विचारा, अलीकडे तुम्ही मनापासून कोणाशी बोलला आहात का? असा कोणी आहे का की ज्याच्यासोबत तुम्ही तुमची चिंता, आनंद, भीती किंवा फक्त शांततेचे काही क्षण शेअर करू शकता? की हळूहळू संवाद कमी होत चालला आहे आणि लोक तुम्हाला दूर जात असल्यासारखं वाटत आहे? वयाच्या 65 वर्षानंतर एकटेपणा ही केवळ भावनिक अवस्था राहत नाही, तर ती आरोग्यासाठी एक गंभीर धोका बनते. संशोधनानुसार स्पष्ट झालं आहे की सामाजिक संबंध कमी झाले की हृदयरोग, नैराश्य आणि मेंदूची कार्यक्षमता कमी होण्याचा धोका वाढतो, कारण संवाद मेंदूला सतत सक्रिय ठेवतो, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतो आणि तणाव कमी करतो. माणूस बोलतो, ऐकतो, हसतो आणि त्या प्रत्येक क्षणामध्ये शरीर आतून स्वतःला बळकट करत असतं. जर तुम्हाला वाटत असेल की गेल्या काही वर्षांमध्ये तुमची नाती थोडी सैल झाली आहेत, तर त्यामध्ये काहीही चुकीचं नाही आहे. वेळ बदलतो, जबाबदाऱ्या वाढतात, मुलं त्यांच्या आयुष्यामध्ये गुंततात, काही मित्र दूर जातात. मित्रांनो, हे सगळं स्वाभाविक आहे, पण याचा अर्थ असा नाही आहे की एकटेपणा तुम्ही स्वीकारावा. उलट हीच ती वेळ आहे जिथं नात्यांना पुन्हा जिवंत करण्याची गरज असते. यासाठी मोठ्या गोष्टी करण्याची गरज नाही आहे. लहान लहान प्रयत्नही मोठा फरक घडवू शकतात. तुमच्या शेजाऱ्यांना हसून नमस्कार करा, बाजारामध्ये कुणाशी 2 शब्द बोला, जुन्या मित्राला फोन करून फक्त कसा आहेस एवढंच विचारा. कुटुंब जवळ असेल तर नेहमीच संपर्क ठेवा. त्यांचा दिवस कसा गेला हे विचारणंसुद्धा खूप काही बदलून टाकतं. आणि जर नवे मित्र बनवण्याचा विचार करत असाल तर लक्षात ठेवा, मैत्रीला वय नसतं. फेरफटका मारा, एखाद्या कम्युनिटी ग्रुपमध्ये सामील व्हा, धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्या, कारण सामाजिक नाती ही केवळ एकटेपणापासून वाचण्यासाठी नसतात, ती तुमचं आयुष्य अधिक सुरक्षित, आनंदित आणि दीर्घ बनवतात. मित्रांनो, लक्षात ठेवा की माणूस हा एकटा जगण्यासाठी बनलेला नाही आहे, आणि जितकी तुमची नाती मजबूत असतील तितकंच तुमचं आरोग्यही मजबूत राहील. आता तुम्ही हे सगळे संकेत समजून घेतले आहेत, तेव्हा क्षणभर थांबा आणि स्वतःकडे प्रामाणिकपणे पहा. तुमची चाल पूर्वीसारखी वेगवान आहे का, की मग नकळत थोडी संथ होत चालली आहे? हातांची पकड अजूनही आत्मविश्वास देणारी आहे का, की मग साध्या कामातसुद्धा तुम्हाला थकवा जाणवतोय? रात्रीची झोप खरं शांत आहे की पूर्ण होते का, की मग शरीर अंथरुणावर असतं पण मन सतत जागं असतं? मित्रांनो, या सगळ्या गोष्टी खूप लहान वाटतात, पण याच गोष्टी ठरवतात की येणारी वर्ष तुम्ही ऊर्जेने, स्वावलंबनाने आणि आत्मविश्वासाने जगणार आहात, की हळूहळू मर्यादांमध्ये अडकत जाणार आहात. मित्रांनो, शरीर हे कधीच अचानक हार मानत नाही, ते आधी हळूच इशारे देत असतं. प्रश्न इतकाच असतो की आपण ते इशारे ऐकतो का, की मग दुर्लक्ष करून वेळ मारून नेतो. सर्वात दिलासा देणारी गोष्ट ती म्हणजे आज तुमचं आरोग्य जसं आहे तसंच उद्याही राहील असं नाही आहे, ठरलेलं नाही आहे. शरीरामध्ये विलक्षण बदल हे होत असतात, पुनर्बांधणी क्षमता असते आणि योग्य वेळ लक्ष दिलं तर सुधारणा नक्कीच शक्य आहे. जितक्या लवकर तुम्ही या संकेतांकडे लक्ष देताय तितकं पुढचं आयुष्य अधिक सोपं आणि सक्षम बनवू शकता. म्हणूनच आत्ता मला तुमच्याकडून ऐकायचं आहे, या सगळ्या संकेतांपैकी तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा कोणता वाटला, आणि सर्वात महत्त्वाचं, आधी कुठल्या गोष्टींमध्ये बदल घडवू इच्छिता
खाली कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ती तुमच्या कुटुंबियांपर्यंत आणि मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा, कारण कदाचित या एका व्हिडिओमुळे कुणाचं तरी आरोग्य वेळेत सुधारू शकतं. आणि अशाच प्रामाणिक, उपयोगी आणि आयुष्याला दिशा देणाऱ्या विषयांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन ठेवा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एक पाऊल चांगल्या आयुष्याकडे टाकणार आहोत. धन्यवाद आणि लवकरच पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. थँक्यू.